सध्याला मी आहे सुपा येथील पेट्रोल पंपावरती. पेट्रोल पंपाच्या बाजूलाच एक धाबा आहे तिथे शिवाय बस जेवण्यासाठी थांबलेले आहे. तर इथे एक चार्जर आहे जे HP चार्ज नावाने आहे, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन नावाने, HP चार्ज नावाने. सुरुवातीला मी आपल्याला इंट्रोडक्शन दाखवतो याचं पेट्रोल पंपचं. पेट्रोल पंप आहे कंपनी पंप, कंपनी संचलित. हा आहे हिंदुस्तान पेट्रोलियमचा. इथे नायट्रोजन एअर वगैरेचं आहे. इकडे हे पूर्ण पेट्रोल वगैरे जे आहेत त्याच्यावरती सर्व वाहन जे चालतात ते फिलिंग स्टेशन आहे आणि त्याचं चार्जिंग स्टेशन हे आहे इथे. इथे एक ग्राहक उभे आहेत जे चार्जिंग करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या गाडीची. त्यांच्या गाडींचा नंबरसुद्धा त्यांच्या परमिशन हे करतो आहे, MH12X0949 विथ फॅमिली आलेले आहेत ते. तर सुरुवातीला आपण पाहूयात की याचे स्पेसिफिकेशन कसे आहेत. याची ब्रँडिंग नेम जी आहे ती आहे HP चार्ज नावाने, HP चार्ज व्हेकल चार्जिंग स्टेशन. आता इथनं आपण डिस्प्लेवरती गेल्यानंतर हे RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफायर. पण आपण ज्यावेळेस याचा डिस्प्ले बघतोय, डिस्प्लेवरती ज्यावेळेस आपण इथे जातोय, हे बघा इथे आपल्याला जे नाव शो होते ते एक्झिकॉमचं शो होते आणि हे आहे DC1 पॉईंट म्हणजे गन 1 DCची आणि ही गन 2 DCची. हे वरची हे आहेत, हे म्हणजे हा जो दर्शवतो हा पॉवर सप्लाय इथे अवेलेबल आहे, AC सप्लाय येत आहे ते, म्हणजे तुमचा कुठल्याही प्रकारची लाईट गेलेली नाही आहे. DC1 DC2 हे चार्जर आउटपुटसाठी आहे आणि AC ज्यावेळेस आपण हे करू ऑन करू चार्जर त्यावेळेस AC पॉवर हे घेत आहे म्हणे. आणि हा जे आहे हे आहे त्याचं की जर इन केस जर फॉल्टी वगैरे झालं त्यावेळेस हा लाईट ब्लिंक होईल. डिव्हाइस ID याचे आहे TMT6S. आपण पाहू शकतो की डिस्प्लेला नाव एक्झिकॉम आहे आणि खाली जे आहे ते HP चार्ज इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन नावाने आहे. आता सुरुवातीला आपण याची कॅपॅसिटी बघून घेऊ. इकडे नेम प्लेटवरती थोडा रात्रीचा टाईम असल्यामुळे, आता रात्रीचे 10:30 वाजलेत, त्याच्यामुळे थोडं क्लिअर येत नाही आहे याच्यामध्ये मोबाईलमध्ये, तरी मी प्रयत्न करतो आहे. हा आहे DC1 गन. आपली ज्या गन असतात आपण त्याला 1 आणि 2 असं नाव दिलेलं आहे. कुठे A आणि B देतात, त्याला 1 आणि 2. CCS2 या टाईपचे आहे. याचं बॅकग्राऊंड जरा बघितलं आपण तर इथे आणि त्यांचा जे स्लोगन दिला आहे इलेक्ट्रिफाय युअर ड्राईव्ह असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. नाव दिलेलं आहे त्यांनी HP चार्ज इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन. आता तिकडल्या बाजूला सुरुवातीला मी मागची बाजू बघतोय, मागच्या बाजूला काही नाव मेन्शन नाही आहे. इकडल्या बाजूला आल्यानंतर ही जी नेमप्लेट आहे याच्यावरती नावसुद्धा एक्झिकॉमच आहे. एक्झिकॉमच नाव आहे. एक्झिकॉमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हे आहे EVDC हार्मोनी 60 किलोवॅटचं 2G गन CCS BB. याचा हा जो आहे सिरियल नंबर वगैरे इथे पूर्ण मेन्शन आहे हे गन 2च्या बाजूला. आणि ही याची आहे की. इथनं की लावल्यानंतर ही मशीन ओपन होते. हे बघा आपण जर बघितलं तर हे बघा इथे HP चार्ज आहे, पण याची जी ही प्लेट आहे ती एक्झिकॉमचीच आहे. इथे सर्वप्रथम एक ग्राहक उपलब्ध आहेत, ते चार्जिंग करण्यासाठी आलेले आहेत. एक त्यांची थोडीशी माहिती घेतो मी. सर आपण कुठले आहात? मी पुण्यामधून. पुणेमधले आहेत का? सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी रेसन एनर्जीमध्ये
सुप्रिटेंडंट इंजिनियर अधीक्षक अभियंता म्हणून आहे विद्युत विभागात. तर आम्ही सुद्धा एक्झिकॉमचे चार्जर जे आहेत ते इन्स्टॉल करतो आहे आणि हे सुद्धा एक्झिकॉमचं चार्जर आहे. हे तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती, जरी इथे एच पीचं हे असलं तरी. तर साधारणतः आता आपल्या गाडीची चार्जिंग वगैरे झाली आहे का सध्या? नाही, चार्जिंगवर लावायचं. म्हणजे काही अडचण प्रॉब्लेम येत आहे का तुम्हाला काही याच्यामध्ये काही? नाही, मी पहिल्यांदा लावतोय. पहिल्यांदाच लावताय का? हो. हम्म. आजच गाडी घेतली. हा, गाडीला हार वगैरे दिसतोय. हो. तर आपल्या गाडीचं मॉडेल कोणतं आहे सर? टियागो यागो आहे का? मॉडेल. हां हां हां, ठीक आहे ठीक आहे. सर्वप्रथम सर आपलं अभिनंदन धन्यवाद सर. माझ्याकडून पण आणि आमच्या रेसन एनर्जी टीमकडनं पण. पुण्याला कुठे असतं सर आपण? मी हडपसरला. हडपसरलाच आमचं ऑफिस आहे सर. ॲमनोरा हे आपलं गंधर्व गॅलेक्सी आहे ना, ओके ओके. गंधर्व गॅलेक्सीला सेकंड फ्लोअरला 206 ऑफिस नंबर आहे. एखाद्या वेळेस जर तिकडे चक्कर झाली तर भेट द्या सर ऑफिसला. तर याची बॅटरी कॅपॅसिटी वगैरे किती आहे त्यांनी सांगितलं का तुम्हाला? 24 kV. 24 किलोवॅट. हो. हां हां, असं आहे. म्हणजे याने तुमची एक 45 मिनिटामध्ये चार्जिंग होईल सर याने. 50% आहे माझ्याकडे. 50% आहे का? आणि एक हां, मग 20 मिनिटामध्ये होईल सर. मला हे काय ॲड होत नाही. काय प्रॉब्लेम काय येत आहे सर मला सांगा. मला लिंक कसं करावं लागेल आता अटॅचमेंटला? आता 100 रुपये ॲड झालेत माझे. 100 रुपये ॲड झालेत का? हो. आता याच्यात चार्जिंग स्टेशनचं ऑप्शन कुठे आहे? बघा इथे. तुम्ही गाडी नंबर वगैरे ॲड केला का याच्यामध्ये? नाही, गाडी नंबर, पर्सनल डिटेल्स नव्हतं टाकलेलं आहे. वॉलेटमध्ये 100 रुपये ॲड करायचं म्हटलं तिकडं जातं आहे ते. ह्याच्यात जातं आहे, ह्याच्यात हे ॲड. म्हणजे पुढं काय करायचं आता? एक मनी. सर याच्यासोबत तुम्हाला काही माहिती पुस्तक वगैरे भेटले का? नाही, मला काय माहिती भेटलं नाही. भेटलं नाही का? पण जर बघितलं तर सरांची पूर्ण फॅमिली आहे सोबत. सर आपण कार कुठल्या शोरूममधनं घेतली? रुद्रा मोटर्स. रुद्रा मोटर्स वाघोली. वाघोली का रामवाडी? नाही, वाघोली. वाघोलीमधनं घेतले का? कारण रामवाडीला पण एक रुद्रा मोटर्स आहे, हो, आहे तिथे ना. पण एक एक्झिकॉमचं चार्जर इन्स्टॉल केलं, ते आम्हीच इन्स्टॉल केलेलं आहे. हां. सोबत मॅडम सुद्धा आहेत. मॅडम, तुमचा कसा अनुभव आला? म्हणजे या गाडी तुम्ही आजच परचेस केलेली आहे. छान झाला ना? इलेक्ट्रिक निवडल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. मी स्वतःही करतो आणि रेसन एनर्जीकडनं पण करतो की आपण एक आपल्या देशामध्ये जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे वाढत आहे तर ते एक प्रकारे कमी व्हावं या हिशोबानं तुम्ही भविष्यासाठी फ्युचरसाठी प्लॅन केला. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तर मी आता सरांना काय अडचणी तिथे बघतो, मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, थँक्यू मॅडम. आपलं शुभ नाव मॅडम? शेख रेहाना. शेखरे का? रेहाना शेखरे. ओके ओके. हडपसरलाच असतं ना? हो. आपला याला ऑफिस आहे, गंधर्व गॅलेक्सी आहे ना, बंधन बँकेच्या समोर. आज सेकंड फ्लोअरला ऑफिस आहे. केव्हा जर आल्या तर भेट द्या मॅडम. जरूर. हां हां.